नमस्कार. तर आजपासून ना कारभाऱ्यांनी ठरवलंय की शनिवारचा उपवास करायचा. म्हणजे मी नाही सांगितलं बरं का. याच्या आधी पण मी बोलत होते की धरा, धरा. पण त्यांनी काही केलं नाही. पण आता त्यांच्या मनानेच ते बोलतायत की नाही मला धरायचा आहे. तर म्हटलं ठीक आहे, चांगलीच गोष्ट आहे. तसंही घरात एक जणांनी तर ना उपवास करावा. आता मी तर बिलकुल पण उपवास करत नाही. सकाळी मग त्यांना मी खिचडी बनवून दिली होती. पण आता संध्याकाळी तर ते नाईट शिफ्टला 6 वाजता जातात. मग ते बोलत होते, "मी खाऊनच जाऊ का?" तर म्हटलं 6 वाजता उपवास नाही सोडू शकत दिवस मावळल्याशिवाय. मग म्हटलं त्यांच्यासाठी टिफिनच बनवून द्यावा. म्हणजे मग ते कंपनीत गेल्याच्यानंतर मग खातील. तसं तर मी त्यांना रेग्युलरली काही टिफिन देत नाही. पण उपवास आहे आणि मग कंपनीतलं कसं असलं तसलं खायला द्यायचं उपवास सोडायला. त्यामुळे मग म्हटलं टिफिनच बनवून देऊया. तर टिफिनमध्ये मी त्यांना कोबीची भाजी, लॅप्सी जे की मला सगळ्यात जास्त चांगली येतील. त्यांना माझ्या हातची लॅप्सी जास्त आवडते. त्यामुळे लॅप्सी आणि सोबत लोणचं आणि 4-5 चपात्या दिल्या. कारण ते काही एकटे नसतात खाणारे, कंपनीत बाकीचे पण असतात. त्यानंतर मी इथं खोकल्याचा लॉलीपॉप बनवला. तर खोकल्याचा लॉलीपॉप ह्यासाठी कारण की ह्याच्यामध्ये मी लसूण टाकलेलं आहे चेचून. कारण की त्याला जरा खोकला येतोय आणि हे नाव त्यानंच दिलंय. चलो बाय.